एका दाट आणि हिरव्या जंगलात एक सिंह राहत होता. तो अत्यंत बलवान आणि निडर होता. त्याच्या डरकाळीने संपूर्ण जंगल थरथर कापत असे. त्याला कुठल्याही प्राण्याची शिकार करणे अगदी सोपे वाटायचे. त्याला स्वतःच्या ताकदीचा आणि वेगाचा खूप अभिमान होता. पण काळ कधीच एकसारखा राहत नाही. जसजसा सिंह वयस्कर होऊ लागला तशी त्याची ताकद आणि चपळता कमी होऊ लागली. आता तो धावून शिकारही करू शकत नव्हता. भुकेने व्याकुळ झाल्यावर त्याने विचार केला, जर थोडी शक्कल वापरली तर मेहनत न करता पोट भरता येईल. त्याने एक योजना आखली. जंगलाच्या एका गडद आणि अंधाऱ्या कोपऱ्यात एक गुहा निवडली आणि तिथे राहू लागला. त्याने ही अफवा पसरवली की तो खूप आजारी आहे आणि आता कोणालाही इजा करणार नाही. तो दिवसभर गुहेत करवाजत राहायचा. त्यामुळे जोही प्राणी तिथून जायचा त्याला सिंहाची अवस्था पाहून दया यायची. जेव्हा एखादा प्राणी गुहेत डोकावायचा तेव्हा सिंह मैत्रीचा बहाणा कर त्याला आत बोलवायचा आणि जसा तो प्राणी आत यायचा तसा तो लगेच त्याच्यावर झडप घालून त्याला खायचा. असे करत अनेक दिवस गेले आणि बरेच प्राणी त्याच्या शकलीचा बळी ठरले. एके दिवशी एक कोली जी जंगलात आपल्या हुशारीसाठी प्रसिद्ध होती त्या गुहेजवळून जात होती. तिने पाहिले की गुहेबाहेर अनेक प्राण्यांचे पाऊलखुणा हात जात आहेत, पण कोणत्याही पाऊलखुणा बाहेर येताना दिसत नव्हत्या. तिला लगेच शंका. कोलीने थोड्या अंतरावरून हाक मारली, महाराज सिंह, ऐकलं की तुम्ही आजारी आहात, कसे आहात? आतून सिंहाने अशक्त आवाजात उत्तर दिलं, मी खूप आजारी आहे, ये ना माझ्याजवळ बस, मला बरं वाटेल. पण कोली चाणाक्ष होती. तिने हसत उत्तर दिलं, महाराज, तुमच्या दरवाजापाशी पाऊलखुणा जात जाताना दिसत आहेत, पण बाहेर येतानाच्या नाहीत. हे पाहून मी समजले की तुमच्याजवळ येणं शहाणपणाचं ठरणार नाही. असं म्हणून कोली तिथून लगेच निघून गेली आणि स्वतःचा जीव वाचवला. सिंह त्याच्या शकलीत पकडला गेला नाही, पण कोलीच्या हुशारीवर त्याला रागही आला आणि मनोमन तिचं कौतुकही वाटलं. यातून शिकून मिळते, संकटाच्या वेळी केवळ बळ उपयोगी पडत नाही, तर बुद्धी आणि जागरूकता हेच खरं शस्त्र असतं.